सगळ्या राज्यात जातोय. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरला 8 दिवस आहे. 7वी शिकलेला आहे. भाषेचा प्रॉब्लेम येतो, लय कटकटी होते. मध्ये एखादा माणूस घालते, मग लय अवघड भाषा असली तर हिंदी भाषिकात चालतं, इकडे काही कळत नाही. मग आपण त्याला सांगा, त्यानं त्याला सांगा, त्यांचा काही प्रश्न असला त्यानं विचारा, मग त्याने मला मराठीत विचारा, मग मी याला सांगा. तर लोक मी याच्या तोंडाकडे पाहतो, बरं तो खरं सांगतो का खोटं सांगतो का काय करणार. पण लोक बोलवते, आनंद वाटतो, जातो, जायलाच पाहिजे. घरी काही काम नाही, म्हणून मी म्हणलं देवाचे उपकार आहे, मला ती संधी प्राप्त झाली. 8-8, 10-10 दिवस जात नाही. कधी कधी ह्या कोपऱ्याचा प्रवास त्या कोपऱ्याला. आता 26, 27, 28 तर बघा, अकोला, वरोरा, चंद्रपूर, बीड, सांगली दुसऱ्या दिवशी. पण घरी काही तकलीफ नसल्यामुळं, टेन्शन नसल्यामुळं, मागं काही राडा लचन नसल्यामुळं जमतं. घरात दोघंच आहे, नवरा बायको. बायको रात्री एकदा फोन करते मला, राहायची सोय आहे का, भाकर खाल्ली का, गोळ्या घेतल्या का, झोपा, करा आराम. मग सकाळी एकदा करते, आंघोळ केली का, चहा घेतला का. आपण जर हाव म्हणला, मग ती कपाळाला ठपका मारून घेते, हाय बा आपलं माणूस हाय झाला. तिला तिला असं ते विचारता येत नाही, तू हाय का कुचकला कसं काय विचारेन. 8-8 दिवस घरी जात नाही म्हणल्यावर काय. पण मी जाऊन काय करतोय तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे, मी पण सुखी आहे. काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. जीवनात काही लागत नाही माणसाला. आपल्या भारत देशामध्ये परमेश्वराने एवढं प्रेम केलेलं आहे, निसर्गाने इतकं दिलेलं आहे, जगात कुठेच नाही. मी नुसतं पुस्तकात वाचून सांगत नाही, मी स्वतः 25 देशात गेलो आत्तापर्यंत. काय नाही, भिकारी आहे तिकडे, भिकारी. मला आपल्या देशात इतका श्रीमंत देशच दिसला नाही कुठं. पण आपल्याला खाता येईना, खाता येईना ना. खरं म्हणजे खूप आयतं मिळालं, त्याचे परिणाम असू शकते कदाचित. हे आम्ही आखातामध्ये गेलो होतो, दुबई, तिकडे ते आपले मुस्लिम बांधव जाते ना देवाला. 9 देशात फिरलो मी तिकडे. त्यांना 1 एकर जमीन नाही, खाली 1 एकर, सर्व वाळवंट आहे 9 देशात. तिथे विचारलं पाऊस कधी पडला, ते म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. एवढा दुष्काळ, पाऊसच पडत नाही. नळाला 24 घंटे पाणी. धीरूभाई अंबानीला मातीचं टेंडर दिलेलं आहे. भारतातून माती नेते, त्या वाळवंटात खड्डा करते आणि ती माती टाकून तिथं झाड लावते. ते आम्ही तोडले नाही तरी लय होऊन जाईल. म्हणजे किती आम्हाला निसर्गानं दिलं, काय अंदाज. रोज आम्ही बदलून भाजी जर खाल्ली ना, असं ठरवलं की आत्ता केलेली भाजी पुन्हा करायची नाही, तर मला असं वाटतं 3 वर्ष बी नंबर नाही यायचा दुसऱ्या भाजीचा. एवढ्या भाज्या आहे आम्हाला. पण तरी 30-30 भाजी केलं ना आमचं भांडण होतं असं घरात. म्हणजे आम्हाला कळलंच नाही, 1000 भाज्या नक्की आहे आपल्याकडं, 3 वर्ष नंबर नाही यायचा. म्हणून आपण आता असं काम करायचं आहे, साधं सोपं. आपल्याकडं काही अवघड आहे असं नाही, आपल्याकडं परिस्थिती तशी नाही असं नाही. फक्त आम्ही करत नाही, कुणाच्या तरी भरोश्यावर आम्ही बसलो की दुसरं कोणीतरी येईन आणि आमचं करीन, म्हणून आमचा प्रॉब्लेम झाला. हे आमच्या संतांनी 700 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं आहे. आपली आपण करा, सोडू नको, कोणाच्या भरोश्यावर बसायचं नाही. हेच सूत्र आम्ही पाळलं. तुकडोजी महाराजांनी आम्हाला हेच शिकवलं. कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. सोपं सोपं, साधं साधं, काहीच गरज नाही अवघडात जायची. पाण्याला मीटर आहे, 24 तास पाणी आहे. 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं, बाईला खाली यायची गरज नाही. 33 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडो होती 25 वर्षापूर्वी. आज 100% बागायत आहे. 3300 एकर ऊस आहे माझ्या इथे. 24 तास लाईट आहे, सेपरेट सबस्टेशन आहे, सगळ्या शेताला रोड आहे, सगळ्या घराच्या मोजण्या केलेल्या आहे, सगळ्या शेताच्या मोजण्या केलेल्या आहे. काय लागतं लोकाला? काहीच लागत नाही ना, काही वादच नाही. दर महिन्याला गाव एकत्र जेवण करतं, प्रत्येक महिन्याला एका शनिवारी.
सगळ्या जातीपातीचे लोक, आणि त्या दिवशी कोणाला तरी बोलवतो आणि लोकांचं प्रबोधन करत असतो. म्हणून तुम्हाला एक दिवस आम्ही तिथे नेलं होतं एका शनिवारी. खूप वेगळ्या वेगळ्या लोकांचे विचार ऐकलेत आणि त्या पद्धतीने गाव घडवलं. मग ते पुरस्कार मिळाले, शासनाला माहीत झालं, आम्ही जातोय. अशा पद्धतीचं आपलं काम आहे, याच्यापेक्षा काही नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कधी योगाला या, माझे गाव पहा, तुमच्या गावच्या लोकाला पण दाखवा. मोबाईलवर यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला गाव सापडू शकतं. आमची वेबसाईट आहे, पेपरवर, ह्या मोबाईलवर सगळं कळतं. आता गाव कसं आहे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतंय. 10-10 वर्षे ग्रामसेवकाची बदली नाही, वाद नाही, कटकट नाही, काही नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 5-6 कामावर आपल्याला जोर द्यायचा आहे. पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, सांडलेलं पाणी. नंबर 3, संडासचा वापर केला पाहिजे. नंबर 4, झाडं लावले पाहिजे. नंबर 5, मुलाचं शिक्षण चांगलं केलं पाहिजे. आणि 6वं काम जे आहे थोडं अवघड आहे, पण करा अशी माझी हात जोडून विनंती आहे. 6वं काम आहे, नवरा बायकोनं घरात गोडीनं राहिलं पाहिजे. आता कोणी म्हणन साहेब त्याला काही सबसिडी निघाली का? काय लोकांचा भरोसा नाही. तुम्ही काही लोकांना सांगितलं ना तर ते म्हणते सबसिडी आहे का? हे सबसिडीना यानंच आमचं वाटोळं झालं. 309 योजना आहे शासनाच्या. हे पहा, तुम्ही सारे बुद्धिमान लोक आहे, चांगला विचार करा. ह्या 70 वर्षातले राज्य चांगले का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं राज्य चांगलं? प्रत्येक माणूस हेच सांगेन का महाराजाचं राज्य चांगलं. मग मला हे सांगा, महाराजाच्या काळात कोणती योजना होती म्हणून राज्य चांगलं होतं? एकही योजना नव्हती. हे फालतू योजना एक पण नव्हत्या. आता 309 आहे. मग ते का चांगलं होतं? तिथं 2-3 गोष्टीवरच राज्य चालत होतं. एक, तोंड पाहून काम करीत नव्हते. 2, जातीभेद नव्हता. आणि तिसरं महत्त्वाचं, त्यांनी माणसाला जगायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं स्वतःच्या पायावर. यांनी पंगू करून ठेवलं. हाच फरक आहे, काहीच नाही दुसरं. म्हणून ते राज्य चांगलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला एकदा टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं. सत्य घटना आहे. महाराजांनी ते परत दिलं. मला कशाला पाहिजे म्हणे, माझं आहे ते मी वाटून दिलं लोकाला, दुष्काळात तो कशाला घेऊ? तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हा अभंग आम्ही दिवसा म्हणतो, रात्री म्हणतो, तरी मतदानाचे 1000 घेतो. म्हणलो लय हलकट आहे ना. आमचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भेट नाकारणं सोपं नाही, मजाक नाही. आम्ही आमदार संघ फोटो काढायचा, त्या बॅनरवर मुंडक्यात मुंडकं घालून उभं राहतो. कसं विकास व्हायचा? आम्हाला जगणं कळलं नाही, आम्हाला स्वाभिमान नाही. आम्ही दुसऱ्याच्या भरोशावर जगतो, आमचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही. म्हणून या 5-6 गोष्टीवर काम करा. का करायचं? याच गोष्टीवर का काम करायचं? याच्यामुळं आमचं आरोग्य खराब झालं, यांच्यामुळं आमचं आयुष्यमान कमी झालं, यांच्यामुळं आमचे पोरं कुपोषित जन्माला येऊ राहिले. बघा, पहिले आमचे वाडवडील, आजोबा, पंजोबा किती वर्ष जगत होते? 100 वर्षे सहज जगत होते. 100 वर्ष. आत्ता किती वर्ष जगतो माणूस? 60, 65, 70. म्हणजे 30 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं. मग याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? हे कशानं कमी झालं? आमच्या मूर्खपणामुळे झालं. आम्ही चुकलो, आम्ही कोणाच्या तरी भरोशावर बसलो, म्हणून माझा प्रॉब्लेम आहे. माझं सांगणं तुम्हाला हे आहे की कोणाच्या भरोशावर बसू नका. आम्ही फक्त आमच्या गावापुरतंच केलं तर एवढं मोठं झालं. जर ह्या लोकांनी राज्यापुरतं देशापुरतं केलं तर काय होऊ शकतं? आणि काही अवघड नाही होय. बरं, यांना सगळ्याला कळतं, वळत नाही. चांगलं पाणी का प्यायचं? 5 लिटर पाणी आपल्या पोटात रोज जातं. 5 लिटर. एवढे बसलेले लोक आहे, सगळ्याकडे मोटरसायकल असन, कुणी राखेल टाकतं का त्याच्यात? नाही टाकत. मग याच्यात पाणी खराब कसं टाकायचं? 50,000ची गाडी मोठी का ही कोट्यावधीची गाडी मोठी? मग
वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं. का अवघड आहे त्याला? 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते. हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहे, लक्षात ठेवा. 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते, म्हणून पाणी पुरवठा. साधारण एक माणूस आंघोळीला 15 लिटर पाणी घेतो. आंघोळ केल्यानंतर 15 लिटर पैकी आंघोळीला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं? 100% वायाला गेलं. कपडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला किती चिटकलं, वायाला किती गेलं? भांडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं, वायाला किती गेलं? मग प्रश्न असा आहे, पाणी घ्यायचं नाही का? जरूर घ्या, 5 लिटर जादा घ्या, पण वापरणं झाल्यावर एक खड्ड्यात त्या जमिनीत जिरवा, संपलं. त्याला बी 2,500 रुपये देतं सरकार एक खड्डे करायला. काय प्रॉब्लेम? बरं, रोज काहीच करायचं नाही आम्हाला. आमच्या त्या बाथरूमपासून पाईप जोडून त्या खड्ड्यात ते पाणी जिरवायचं, खड्डं झाकून टाकायचं, पाणी जिरत राहीन. कोणाच्या तरी विहिरीला लागन, बोरला लागन, पाणी कुठं जायचं नाही. सध्या काय होतं, आता बाहेर टाकल्यामुळं त्याच्यात घाण होते, जंतू होते, किडे होते, आमचं आरोग्य खराब होतं. एक. दुसरं, उरलेल्या पाण्याचं बाष्पीभवन उन्हानं तापतं, पाणी वर जातं, त्याचा पाऊस तयार होतो. पाणी कमी नाही होत, पाऊस तयार होतो. पण पुन्हा तो पाऊस परभणीनं पडन याची गॅरंटी आहे का? आपल्या गावातून काढून नेलेलं पाणी वर गेलेलं परभणीला पडन याची खात्री आहे का? नाही. ते कुठं जाऊन पडलं? बदा केरळला. केरळला काहून पडलं? तिथे झाड आहे. म्हणून हे एकात-एक आहे, म्हणून झाडं लावायचे. हे बी आम्हाला संतांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सोयरे म्हणले झाडाला, कोणाला सोयरे म्हणतो का आपण? पण आम्हाला गुरुजीनं काय शिकवलं माहिती आहे? या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. 100% खोटं आहे. आई मेली तरी पोरगं जगतं, पण सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरगं जगणार नाही. म्हणून आईपेक्षा बी त्याला मोठा दर्जा आहे थोडा. तो ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडातून मिळतो. एक झाड 7 किलो देतं, माणसाला लागतो 28 किलो रोज. एक झाड देतं 7 किलो, माणसाला लागतो 28 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. पण आम्ही एवढे हरामी झालो, 4 झाडं तर कधी लावले नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन चाललो. मी तर म्हणत राहतो, ज्यानं झाड लावलं नाही त्याला जाळूच नाही, दोरी बांधून वडीज्ञान नाल्याला फेकून द्या. अरे तोडतो कोणाचे झाडं 4? कोणी म्हणून आम्ही लाकडं विकत आणून मग जाळू आमच्या बापाला. मग नोटातच जाळ ना बाबा तुझ्या बापाला, लाकडात कशाला जाळी तो? म्हणून एक करायची गरज आहे. झाडामुळं पाऊस पडतो. आम्ही सगळे शेतकरी लोक, आपला देशच कृषीप्रधान. पाऊस कमी होत चालला, जमिनीतलं पाणी कमी होत चाललं. काही वयस्कर मंडळी आहे, तुमच्या काळात 20 फूट 25 फूट 30 फुटावर पाणी असेल, ते आता 200 आणि 250 फुटावर गेलं. भविष्यात पोराला जमिनीत पाणी राहत होतं हे सांगावं लागन गोष्टीत. सगळ्यात मोठी गंमत, पाणी जमिनीत तयार होत नाही, त्याच्यात भरलं तर तुम्हाला काढता येईल, नाही तर नाही. बँकेच्या खात्यासारखं आहे ते, भरलं तर काढता येतं, नाही तर नाही. खात्यात पैसे नसल्यावर मॅनेजर उभं करीन का? तसंच इथे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, चांगलं पाणी प्या, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा. पाणी जास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण वापरणं झालं की त्याला खड्ड्यात जिरवा रोज. एकदाच करायचं ते खड्ड्यान पाईप जोडायचं. काय झाडं लावा. आम्ही झाडं लावितच नाही, त्यातले त्यात फळाचे लावा, आणखीन फायदा होईल. माझ्या गावात सीताफळ आहे, पेरू आहे, नारळ आहे, जांभळे आहे. स्मशानभूमीत 110 जांभळं लावले मी. मला एक जण म्हणे, एवढे जांभळं कशाला लावले हो इथं? मी म्हणलं, लहानपणी मी गोष्ट ऐकली होती की माणूस एवढा आळशी आहे, जांभळेच्या झाडाखाली झोपला तर त्याला असं वाटतं जांभूळ त्याच्या तोंडातच पडलं पाहिजे. मग मी म्हणलं, बाबा एक झाड लावलं आणि त्याच्या तोंडात नाही पडलं तर मग प्रॉब्लेम होईल ना. मग 110 जांभळीचे झाडं लावले, हरामखोर कुठं बी झोपला तर त्याच्या तोंडातच पडलं पाहिजे. दिवसभर पोरं स्मशानभूमीत खेळते, जांभळं खाते, महिला पण जात्या.
सीताफळ आहे, पेरू आहे, नारळ आहे, रस्त्याला नारळ आहे, विश्वास बसणार नाही. आणि सरपंच ग्रामपंचायत करू शकते, लोकांनी मदत केली तर आणखीन चांगलं आहे. मी जेवढं वरून काळा आहे त्याच्या 10 पटातून काळा आहे. लोकांकडून कसं काम करून घ्यायचं मला पक्की याद आहे. एका वड सावित्री पौर्णिमेला, दुसऱ्या दिवशी वड सावित्री पौर्णिमा होती. मी विचार केला महिलाला वड लागते पौर्णिमेला, म्हणणं ग्रामसेवकाला धाडलं, म्हणलं आण नर्सरीतून रोपं वडाचे. ते गेलं नर्सरीत, 70 रोपं भेटले. वडाचे रोपं नाही म्हणजे आता एवढेच, म्हणलं आण तेवढे. ते ग्रामसेवक लई नाराज झालं. ते म्हणे साहेब वड लावता कुठं, लई जागा लागत त्याला. आपल्या गावात एक वड लावायला जागा नाही, हे 70 वडाला काय करतात म्हणतो तुम्ही, आता कुठं लावता. म्हणलं मला कुठं लावायचे, हे वाटून द्यायचे लोकाला. ते म्हणे लोक कसे लावते. म्हणलं त्याला तुला काय करायचं, ठोईत. वड सावित्री पौर्णिमा होती, दुसऱ्या दिवशी लाऊडस्पीकरमध्ये दौंडी दिली, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिलाला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा करणं खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने वडाचे रोपं आणले. घरी वडं घेऊन जा ना, आपल्या आपल्या वडाची पूजा करा, दुसऱ्याची वडं पूजू नका. हो तुम्हाला काय सांगा, महिला एवढ्या भरभर आल्या, 5 मिनिटात तर वडं पुरले नाही ते. बाकीचे महिला म्हणे आमची वडं. म्हणलं तुमची वडं मला काय माहिती, माझ्याजवळ जेवढे होते तेवढे वाटले मी, आता तुमच्या तिकडेच पहा कुठं. महिलाला माझी हात जोडून विनंती आहे, वड कुंडीत सुद्धा येतो. जशी तुळस कुंडीत येते तसा वड पण कुंडीत येतो. मग वड जर आपल्याला एवढा पवित्र आहे तर लावायला काय हरकत आहे, साधी गोष्ट आहे ना. ज्यावेळेस प्रतिभाताईच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यावेळेस प्रत्येक माणशी एक झाड लावायचं होतं. आता काय करावं म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो, एक रजिस्टर नेलं आणि ते बाईचं नाव लिहिलं आणि तिला विचारलं, ताई तुला आवडणाऱ्या 2 रोपाचं नाव सांग. तिने सांगितलं, आम्ही लिहून आणलं. सगळ्या घरी गेलो, 650 घरी आलो जाऊन, 1300 रोपाचे नावं आणले. ग्रामपंचायतमध्ये बसलो, कोणत्या बाईनं कोणते रोपं वेगळे वेगळे केले, तेच रोपं आणले. पाऊस पडल्यावर त्या बाईला जिनं जे सांगितले तेच तिला भेट दिलं. कुणी सीताफळ सांगितले असेल, हे तो आई तुम्ही सांगितले होते सीताफळ, हे 2 सीताफळ घ्या. तुम्ही पेरू सांगितले, हे 2 घ्या. तुम्ही नारळ सांगितले, हे 2 घ्या. तुम्ही अशोका सांगितले, हे 2 घ्या. तिला लाव म्हणलोच नाही आम्ही आणि निघून आलो. आता काय करीन त्याचं ती. मग ती एवढी खुश झाली. मी 4 महिन्यापूर्वी सांगितलं सरपंचाला मला सीताफळ आवडत, मला सीताफळच आणून दिलं. लावले तिनं, जगवले. आम्ही आमची आवड समाजावर लादवतो, मग प्रॉब्लेम होतो. त्यांच्या आवडीने घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे. भाषेत लई ताकद आहे, शब्दात लई ताकद आहे. तिला जर म्हणलं असतं हे सरकारी काम आहे, तू झाडं लाव, ती म्हणली तिथं बापच नोकर आहे का, निघ इथून. तिच्या आवडीची झाडं द्यायला काम झालं ना हो.